गावात स्वतःची मजबूत ओळख कशी निर्माण करावी? नंबर एक, लोकांच्या कामी या, पण कोणाच्या गटात अडकू नका. गावात मजबूत ओळख निर्माण करायची असेल तर सर्वात आधी लोकांना तुमच्याबद्दल एक गोष्ट जाणवली पाहिजे. हा माणूस कामाचा आहे. कोणाच्या राजकीय गटात जाऊन दुसऱ्याच्या विरोधात उभे राहण्यापेक्षा गावातील एखाद्याला सरकारी योजना समजून घेण्यासाठी मदत करणे, एखाद्या गरजू व्यक्तीला योग्य ठिकाणी मार्गदर्शन करणे किंवा गावाच्या उपयोगाच्या कामात स्वतःहून सहभागी होणे अधिक प्रभावी ठरते. आज ग्रामपंचायत स्तरावर सेवा, तक्रार निवारण, पारदर्शकता आणि गावाच्या विकासाला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे केवळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष उपयोगी काम करणाऱ्या व्यक्तीची ओळख जास्त मजबूत होते. नंबर 2, शब्द कमी आणि काम जास्त ठेवा. गावात प्रत्येक गोष्टीवर मोठमोठ्या घोषणा करणारे अनेक लोक असतात, पण प्रत्येक वेळ आली की ती किती जण पुढे येतात हे महत्त्वाचे असते. तुम्ही एखादे काम करणार असाल तर आधी त्याची घोषणा करण्यापेक्षा ते पूर्ण करून दाखवा. एखाद्याला मदत केली तर त्याचा गाजावाजा करू नका. हळूहळू लोकांना तुमच्याबद्दल असा विश्वास निर्माण झाला पाहिजे की हा बोलतो कमी पण जे बोलतो ते करून दाखवतो. अशी प्रतिमा एकदा तयार झाली की तुमची ओळख स्वतःहून मजबूत होत जाते. नंबर 3, गावातील राजकारणापेक्षा गावाच्या प्रश्नांवर लक्ष द्या. गावात मजबूत ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक राजकीय चर्चेत सहभागी होणे आवश्यक नाही. उलट पाणी, रस्ता, स्वच्छता, शिक्षण, रोजगार, शेतकऱ्यांच्या समस्या किंवा तरुणांसाठी संधी अशा वास्तविक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घ्या. गावच्या विकासासाठी लोकसहभाग आणि स्थानिक पातळीवर उपक्रमांना महत्त्व दिले जाते. त्यामुळे कोणाच्या बाजूचा यापेक्षा गावातील काय करतो अशी ओळख निर्माण करणे जास्त फायदेशीर आहे. सोशल मीडियावर स्वतःची प्रतिमा जपा. आज गावातील तुमची ओळख फक्त चौकात किंवा प्रत्यक्ष भेटीत तयार होत नाही. तुमचे व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया वापरही लोक पाहतात. त्यामुळे प्रत्येक वादावर प्रतिक्रिया देणे, कोणाला टोमणे मारणे, अपमानास्पद पोस्ट करणे किंवा अपूर्ण माहिती पुढे पाठवणे टाळा. त्याऐवजी तुमच्या कामाची, कौशल्याची, गावासाठी केलेल्या चांगल्या उपक्रमांची आणि सकारात्मक विचारांची माहिती शेअर करा. तुमची ऑनलाईन प्रतिमा आणि प्रत्यक्ष वागणूक एकसारखी असेल तर लोकांचा विश्वास अधिक मजबूत होतो. नंबर 5, लोकांशी समान आदराने वागा. तुमची ओळख मजबूत करण्यासाठी श्रीमंत, गरीब, मोठा छोटा, आपला गट किंवा विरोधी गट असा भेद करू नका. एखाद्या व्यक्तीचे काम तुमच्यासाठी महत्त्वाचे नसले तर त्या व्यक्तीचा आदर करणे महत्त्वाचे आहे. कारण गावात माणसाची खरी ओळख तो मोठ्या लोकांसमोर कसा वागतो यापेक्षा सामान्य माणसांशी कसा वागतो यातून तयार होते. ज्याच्यासाठी तुमचा काही स्वार्थ नाही त्याच्यासाठी तुम्ही आदराने वागत असाल तर तुमची प्रतिमा खऱ्या अर्थाने मजबूत आहे. नंबर 6, एखादे कौशल्य किंवा काम तुमची ओळख बनवा. फक्त चांगला माणूस म्हणून ओळख निर्माण करण्यापेक्षा एखाद्या विशिष्ट कामासाठी लोकांना तुमची आठवण काढावी अशी ओळख तयार करा. कोणाला ऑनलाईन सरकारी सेवा जमत नसतील तर त्यांना मार्गदर्शन करणारा तरुण, नोकरी किंवा कौशल्याची माहिती देणारा, शेतकऱ्यांना डिजिटल माहिती मिळवून देणारा, एखाद्या सामाजिक उपक्रमातून पुढाकार घेणारा किंवा एखाद्या क्षेत्रात स्वतःचे कौशल्य सिद्ध करणारा व्यक्ती म्हणून तुमची ओळख निर्माण होऊ शकते. ग्रामीण भागातील विविध समुदायांना संघटित करून उपजीविका आणि सामाजिक कृतींसाठी काम करणाऱ्या उपक्रमांमध्ये कौशल्य व समुदाय सहभागाला महत्त्व दिले जाते. नंबर 7, प्रत्येक गोष्टीत पुढे येण्यापेक्षा योग्य वेळी पुढे या. गावात स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर प्रत्येक छोट्या मोठ्या विषयात आपले मत देणे आवश्यक नाही. काही लोकांना वाटते की प्रत्येक वादात बोललो, प्रत्येक कार्यक्रमात पुढे राहिलो किंवा प्रत्येक निर्णयात आपले नाव आले तर आपली ओळख वाढेल. पण या उलट लोकांना तुमच्याबद्दल चुकीची प्रतिमा तयार होऊ शकते. जिथे तुमचे ज्ञान, अनुभव आणि मदत खरोखर उपयोगी पडेल तिथेच ठामपणे पुढे या. योग्य वेळी घेतलेली भूमिका ही सतत बोलण्यापेक्षा जास्त प्रभावी असते. नंबर 8, कोणाची नक्कल करू नका. स्वतःची वेगळी ओळख तयार करा. गावात एखादा व्यक्ती प्रसिद्ध आहे म्हणून त्यासारखे बोलणे, कपडे घालणे किंवा त्या पद्धतीने वागणे आवश्यक नाही. तुमच्यातील एखादी खासियत शोधा आणि त्यावर काम करा. तुम्ही शिक्षणात चांगले असाल, तंत्रज्ञानाचे ज्ञान असेल, शेतीची माहिती असेल, लोकांना मार्गदर्शन करता येत असेल किंवा एखाद्या कौशल्य चांगले येत असेल तर त्याच क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करा. लोकांनी तुमचे नाव ऐकल्यावर एखादी चांगली गोष्ट त्यांना लक्षात आली पाहिजे. नंबर 9, गावातील तरुणांना सोबत घेऊन काहीतरी सकारात्मक सुरू करा. आजच्या काळात गावातील तरुणांसाठी रोजगार, कौशल्य, शिक्षण, डिजिटल सेवा आणि नवीन संधी याबद्दल माहिती मिळवून देणे ही मोठी गरज आहे. तुम्हाला एखाद्या क्षेत्राची माहिती असेल तर इतरांसोबत शेअर करा. छोट्या अभ्यास गट, कौशल्यविषयक चर्चा, करिअर मार्गदर्शन किंवा एखाद्या सामाजिक उपक्रम सुरू केला तरी त्यातून तुमची सकारात्मक ओळख निर्माण होऊ शकते. एकट्याने मोठे होण्यापेक्षा इतरांना सोबत घेऊन पुढे जाणारा माणूस जास्त काळ लक्षात राहतो. नंबर 10, मित्रांनो, गावातील प्रत्येक वादात
पंच बनण्याचा प्रयत्न करू नका. गावात दोन लोकांचे भांडण झाले की लगेच मध्ये पडणे म्हणजे आपली ओळख वाढवणे नाही. उलट चुकीची माहिती घेऊन एखाद्याची बाजू घेतली तर दोन्ही बाजूंचा विश्वास गमावू शकता. परिस्थिती पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय कोणत्याही वादात निर्णय देऊ नका. तुमची ओळख सगळ्या भांडणात पडणारा माणूस अशी नाही, तर गरज पडल्यावर योग्य सल्ला देणारा माणूस अशी असली पाहिजे. नंबर 11, गावासाठी एखादे छोटे काम सातत्याने करा. ओळख निर्माण करण्यासाठी नेहमी मोठा कार्यक्रम किंवा मोठे पैसे खर्च करण्याची गरज नसते. गावातील स्वच्छता, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, गरजू व्यक्तीला माहिती मिळवून देणे, एखाद्या सार्वजनिक प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे किंवा तरुणांना योग्य संधीची माहिती देणे अशी छोटी कामे महत्त्वाची असतात. मात्र एकदा करून थांबण्यापेक्षा सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. एक दिवसाची प्रसिद्धी विसरली जाते, पण वर्षभराचे चांगले काम लोकांच्या लक्षात राहते. नंबर 12, तुमच्या शब्दाला किंमत मिळेल असा स्वभाव तयार करा. तुम्ही एखादे काम करायचे सांगितले आणि ते पूर्ण केले तर हळूहळू तुमच्या शब्दावर लोकांचा विश्वास बसतो. उलट वारंवार आश्वासन देऊन काम न करणाऱ्या व्यक्तींवर लोकांचा विश्वास कमी होतो. त्यामुळे शक्य नसेल तर मी करून देतो असे सांगण्यापेक्षा स्पष्टपणे मी प्रयत्न करतो असे सांगा. तुमच्या तोंडून निघालेला शब्द आणि तुमची कृती यांच्यात फरक नसला तर तुमची ओळख आपोआप मजबूत होते. नंबर 13, तुमच्या प्रगतीचा हेवा करणाऱ्यांना उत्तर देण्यापेक्षा भांडू नका. तुम्ही पुढे जात असताना काही लोक टीका करतील, टोमणे मारतील किंवा तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलतील. प्रत्येक टीकेला उत्तर देत बसला तर तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया जाईल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या प्रगतीतूनच उत्तर द्या. लोकांच्या बोलण्यावर तुमची दिशा बदलू नका. तुमच्या कामावर लक्ष ठेवा. नंबर 14, मोठ्या व्यक्तींच्या ओळखीपेक्षा स्वतःची क्षमता वाढवा. गावात एखाद्या मोठ्या व्यक्तीशी ओळख असणे उपयोगी ठरू शकते, पण कायम कोणाच्या नावावर तुमची ओळख उभी करू नका. मी अमुक व्यक्तीचा माणूस आहे यापेक्षा मी स्वतःच्या कर्तृत्वावर उभा आहे अशी प्रतिमा तयार करा. तुमच्याकडे ज्ञान, कौशल्य, चांगले संबंध आणि काम करण्याची क्षमता असेल तर कोणत्याही व्यक्तीच्या आधाराशिवाय लोक तुम्हाला महत्त्व देतील. नंबर 15, प्रसिद्धीच्या मागे धावण्यापेक्षा विश्वास कमवा. गावात स्वतःची मजबूत ओळख निर्माण करण्याचा सर्वात मोठा नियम म्हणजे प्रसिद्धीपेक्षा विश्वास महत्त्वाचा. फोटो काढून सोशल मीडियावर टाकणे, प्रत्येक कामाचा गाजावाजा करणे किंवा लोकांचे लक्ष वेधून घेणे काही काळासाठी प्रसिद्धी देऊ शकते, पण विश्वास मिळवण्यासाठी सातत्याने चांगले काम करावे लागते. एकदा लोकांना वाटू लागले की हा माणूस स्वार्थासाठी नाही योग्य गोष्टीसाठी उभा राहतो, तेव्हा तुमची ओळख कोणत्याही जाहिरातीशिवाय गावभर पोहोचते. नंबर 16, गावात कोणत्याही व्यक्तीची बदनामी करण्यापेक्षा स्वतःचे नाव चांगले करा. आजकाल एखाद्याला खाली खेचून स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी दिसतो, पण तुम्ही सतत दुसऱ्यांच्या चुका, कमतरता किंवा वैयक्तिक गोष्टी लोकांसमोर सांगत राहिलात तर काही काळ लोक तुमच्याकडे लक्ष देतील, मात्र तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्याऐवजी दुसऱ्यांची बदनामी न करता स्वतःच्या कामावर लक्ष द्या. दुसऱ्यांचे नाव खराब करून मिळवलेली प्रसिद्धी काही काळाची असते, स्वतःचा कर्तृत्वाने मिळवलेला आदर कायमचा असतो. नंबर 17, गावातील ज्येष्ठांचा आदर करा आणि तरुणांशी मैत्रीपूर्ण वागा. गावात मजबूत ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक वयोगटाची योग्य संबंध ठेवणे महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा अनुभव आहे का त्याला मतांचा आदर करा आणि तरुणांशी मोकळेपणाने संवाद साधा, मात्र कोणालाही खुश करण्याची स्वतःचे मत बदलू नका. आदर सर्वांचा करा, पण निर्णय स्वतःच्या विचाराने घ्या. त्यामुळे तुमची प्रतिमा समतोल आणि समजूतदार व्यक्ती म्हणून तयार होते. नंबर 18, गावातील चांगल्या उपक्रमात स्वतःहून सहभाग घ्या. गावात स्वतःच्या मोहीम, वृक्षारोपण, रक्तदान, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, क्रीडा किंवा सामाजिक उपक्रम असे काही चांगले काम सुरू असेल तर फक्त प्रेक्षक बनून राहू नका. तुमच्या क्षमतेनुसार त्यात सहभागी व्हा. मोठी जबाबदारी मिळण्याची वाट पाहण्यापेक्षा छोट्या कामातून सुरुवात करा. लोकांना तुमचे भाषण आठवणार नाही, पण तुम्ही त्यांच्या कामी कधी आलात हे नक्की आठवेल. नंबर 19, पैशाचा दिखावा करून प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करू नका. महागडी गाडी, कपडे, मोबाईल किंवा पैशांचा सतत दिखावा केल्याने काही काळ लोकांचे लक्ष मिळू शकते, पण त्यातून खरी प्रतिष्ठा निर्माण होत नाही. तुमचे वागणे, कर्तृत्व आणि लोकांसोबतचे संबंध यावर तुमची खरी किंमत ठरते. पैसा तुम्हाला श्रीमंत दाखवू शकतो, पण तुमचे कर्तृत्व तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देते. नंबर 20, गावातील प्रत्येक गोष्ट व्हॉट्सअपवर टाकण्याची सवय सोडा. तुमच्या गावातील प्रत्येक घटना, प्रत्येक वाद आणि प्रत्येक व्यक्तीबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळा. एखादी पोस्ट आज मजेशीर वाटली तरी उद्या ती तुमच्या विरोधात वापरली जाऊ शकते. विशेषतः वैयक्तिक वाद, कुटुंबातील समस्या किंवा अपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यापूर्वी विचार करा. ज्याला प्रत्येक गोष्ट जगायला सांगायची नसते त्याच्याबद्दल लोकांचा विश्वास जास्त टिकतो. नंबर 21, गावाबाहेरची स्वतःचे कर्तृत्व निर्माण करा. गावाबाहेरही स्वतःचे कर्तृत्व निर्माण करा. नंबर 21, गावात ओळख निर्माण करण्याचा एक
प्रभावी मार्ग म्हणजे गावाबाहेरही काहीतरी मिळवणे, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शेती व तंत्रज्ञान, कौशल्य किंवा सामाजिक काम. ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे त्यात प्रगती करा. तुम्ही बाहेर जाऊन काही शिकलात आणि ते ज्ञान गावातील लोकांसाठी उपयोगी आणले तर तुमची किंमत आणखी वाढते. गावात फक्त ओळख असण्यापेक्षा गावाबाहेर कर्तृत्व आणि गावात विश्वास ही सर्वात मजबूत गोड आहे. नंबर 22, गरजेच्या वेळी उपलब्ध राहा पण स्वतःचा गैरफायदा होऊ देऊ नका. लोकांच्या मदतीला धावून जाणे चांगले आहे पण प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक काम स्वतःच्या डोक्यावर घेणे योग्य नाही. काही लोक तुमच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊ शकतात त्यामुळे मदत करा पण तुमच्या मर्यादा स्पष्ट ठेवा. चांगला माणूस बना पण कोणालाही तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका. नंबर 23, चूक झाली तर ती मान्य करण्याची ताकद ठेवा. गावात स्वतःची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी काही लोक स्वतःची चूक असूनही ती मान्य करत नाहीत पण प्रत्यक्षात चूक मान्य करण्याच्या व्यक्तीबद्दल लोकांचा आदर वाढू शकतो. चुकीचे झाले असेल तर सरळ माझ्याकडून चूक झाली अशी सांगून ती सुधारण्याचा प्रयत्न करा. चूक लपवणारा माणूस मोठा होत नाही, चूक सुधारून पुढे जाणारा माणूस मोठा होतो. नंबर 24, तुमच्या कुटुंबाची चांगली प्रतिमा निर्माण करा. तुमची वैयक्तिक ओळख मजबूत असली तरी तुमचे कुटुंब लोकांशी कसे वागते याच्याशी परिणाम होतो. घरात सदस्यांशी आदराने वागणे, शेजाऱ्यांशी अनावश्यक वाद न करणे आणि सामाजिक कार्यक्रमात सभ्यपणे सहभागी होणे यामुळे कुटुंबाबद्दलही चांगले मत निर्माण होते. प्रतिष्ठा एका दिवसात तयार होत नाही, ते आपल्या कुटुंबाच्या सातत्यपूर्ण वागण्यातून तयार होते. नंबर 25, शेवटी अशी ओळख निर्माण करा की तुमची अनुपस्थितीतही लोक तुमचे नाव आदराने घेतील. खरी ओळख ही तुमच्या समोर लोक काय बोलतात यात नसते, तुमच्या मागे तुमच्याबद्दल काय बोलतात यात असते. तुम्ही प्रामाणिकपणे वागलात, गरजेच्या वेळी लोकांच्या मदतीला उभे राहिलात, लोकांची विनाकारण बदनामी केली नाही आणि स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे गेलात तर तुमची ओळख हळूहळू मजबूत होत जाते. मग तुम्हाला स्वतःची ओळख सांगण्याची गरज पडत नाही, तुमचे कामच तुमची ओळख बनते. एक जबरदस्त शेवटची ओळ, गावात नाव कमवायचं असेल तर लोकांच्या तोंडावर आपले नाव आणू नका. आपल्या कामामुळे लोकांच्या मनात आपलं नाव निर्माण करा. नंतर व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लाईक करा. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. भरभरून कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून शेअर करा. धन्यवाद.